स्वरांगी, लग्नाबद्दल एक खूप बेसिक अट होती की मला सुशिक्षित मुलगी हवी आणि ही अट पूर्ण करणारी तुझ्याशिवाय दुसरी चांगली मुलगी मिळू शकली नसती. तुला मला काही विचारायचंय, सांगायचंय? सॉरी साहेब, चूक झाली. गावातल्या जात ना? जी. मग माहित नव्हतं नो एंट्री. सॉरी. गाडी ठोकली असती तर हॉस्पिटलला जायची पाळी आली असते आता. तिकडे चाललीये. काय? हो. अहो, माझ्या भावाची तब्येत खूप सिरियस आहे. तिकडेच पैसे घेऊन चालले होते म्हणून एवढी फास्ट आले, नो एंट्रीत घुसले. ठीक आहे. कुठलं हॉस्पिटल? संजीवनी हॉस्पिटल. संजीवनी हॉस्पिटल. हाँ. सॉरी सॉरी सॉरी. चला, हा टेन्शन मध्ये दिसताय. चला मी सोडतो. नाही नाही नको. अहो, बाईक आहे ना माझ्याकडे आणि ही त्याच्यासाठी चालली आहे सोबत. आम्ही जाऊ आमचं आमचं. ठीक आहे, काळजी घ्या आणि नियम मोडू नका. हा, कधीच नाही. थँक्यू थँक्यू. एक मिनिट, लायसन्स आहे ना? हो, हाय ना. गुड. आणि डोंट वरी, काय होणार नाही त्याला. कुणाला? तुमच्या भावाला. हां हां. सॉरी सर. थँक्यू सर. संजय, तुला सांगत होते ना इकडनं नको घेऊ गाडी. आज पार अटकून बेड्या पडायची वेळ आलीच ती आपल्यावरती. मोने, आयुष्यात कधी जर बेड्या पडायची वेळ आलीच ना तर ती ह्याच पोलीसवाल्याकडनं पडल्या पाहिजेत बघ. पाहुणे आले. मामासाहेब, मामी, साजिरे, पाहुणे आलेत. पाहुणे या या, बाहेर या, बाहेर या.
वेलकम टू बांदल पॅलेस. या नमस्कार. अजित डाले पाटील, रणजितरावांचा मोठा भाऊ. या आमच्या आई साहेब. आणि राजश्री अजित डाले पाटील. अहो पण मी या सगळ्यांना ओळखतो की. मस्ट आहे. ओळख करून देणं मस्ट आहे. तशी पद्धत आहे आमच्यात. बरोबर. प्रवास कसा झाला? ओके झाला असं एवढं टाईट गाडी म्हणल्यावर. आणि रणजितराव कुठे दिसत नाही का? गेले ड्युटीला? निघालेत, पोचतील. या ना आतमध्ये. कल्याणी चला या या. पंजाबराव बांदल. होय मीच. आपण मी रणजित डाले पाटील. अरे आहे का? ते मी ओळखलंच नाही. तिकडे या चला आतमध्ये. फार उशीर नाही झाला ना? ॲक्च्युली ड्युटीवरनं डायरेक्ट आलो. बर. इथल्या लोकल पोलीस स्टेशनला गेलो होतो. सो मित्रांनी बाईकवर येऊच दिलं नाही. म्हणाले हीच गाडी घेऊन जा. नाही अहो दुचाकीपेक्षा चारचाकी कवा बी भारी. आपण मला फोन टाकायचा ना, आपल्याकडे गाडी आहे ना. हे काय ड्रायव्हर पण आहे. हे ड्रायव्हर बांदल ड्रायव्हर गाडी. अरे घरचेच आहेत. चला या. अहो हे मला आवडलं तुमचं रणजितराव. ड्युटी फर्स्ट, बाकी काय. हा आत्ताच आलेत सगळे. तेच म्हणणं मी त्यांना विचारलं रणजितराव नाही आले का, त्यांना मागून येतं. या 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 या. ओ संजीवनी पंजाबराव बांदल, तुमच्या हुशारीला मानाचा मुजरा बर का. थँक्स. पण तुम्ही तुमच्या डॅडींना 2 मिनिटात येतो असं सांगितलं, आठवतंय का? हो हो. अगं येडी, बोलत कशाला बसली माझी? चल 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 पटकन. मोने तुझी गाडी चालू होईना. अगं जरा चोख बघ की. हा आता आता. अगं ए तुझी गाडी चालू होत नाही. अगं बघ किक मार. चल चल. मालकीनबाई रणजितराव आलेत. हा नमस्कार. नमस्ते रणजितराव, तुम्ही आले ते एक बेस केलं बघा. हा निस्ता घोर लागला होता जीवाला. ड्युटीत उशीर झाला काय? अहो आम्ही त्यांना ओळखलंच नाही. अहो यांना आम्ही लहानपणी बघितलेलं होतं त्यांच्या वाड्यात. हाफ पॅन्ट मध्ये फिरत होते वाडाभर. हा रेशिंग म्हणजे रेशिंगच. आणि डायरेक्ट आता पोलिसाच्या वेशात कसं ओळखणार माणूस? आमच्या डोक्यात इमेज वेगळीच. हा खानदानी जमीनदाराची. आणि हे आले पोलिसाच्या वेशात. ओळखणार कसं आम्ही? तेच की. नाही तसंही आमच्या रणजितरावांना काही करायची गरज नाही. आणि सरकारी नोकरी तर नाहीच नाही. पण म्हणलं यांची आवड आहे म्हणून आम्ही पण यांच्यामध्ये नाही आलो. करू द्या म्हणलं, तुम्हाला काय करायचं ते. हे म्हणजे जगात भारी. म्हणजे नादखुळा काम आहे त्यांचं. त्यांच्या डॅशिंग बातम्या पेपरात वाचतो मी. होय का? आणि खरं म्हणजे सांगू का, म्हणजे पोलीस चौकीत यांच्यासारखा तडफदार माणूस हवाच होता बघा. लय कारनामं भारी आहे त्यांचं. तर अहो आम्हाला असंच एज्युकेटेड जावं पाहिजे होता. हा असं जिगरबाज डॅशिंग. हा आमचे स्वरा पण तसेच. हा तोडीस तोड. मग अहो बांधल घराण्याची शान आहे ती. तुम्हाला सांगतो जाऊ बापू. हा शिकत होती ना शिकत. अहो एवढी स्थळ यायला सुरुवात झाली होती. अहो मी काय म्हणते, स्वरांगीला आणायची का दाखवायला? तर अहो तिचाच तर कार्यक्रम आहे ना. वाट कसली बघताय? हा ना पटकन.
हा अगं तू अजून बिहीच करत बसलीस बाई, काय अक्कल बिक्कल आहे का नाही? सॉरी, सांगितलेलं ऐकत जा बरं का जरा. अगं बाहेर पाहुणं आलेत नाही तर काय येळ प्रसंग काय करतो का नाही तुला? हे बघ पटकन आवरलं, एक तडका दिन बघ. काय तू किती पॅनिक होतीयस? मी आवरलंय ना, बघतीयस ना तू. शांत राहा ना हे जरा. गरम आहे धर. चला हे बघ थांब. हे पोहे कुणी केले विचारलं तर तूच केलंस म्हणायचं काय? हा आणि हे बघ लय आगाऊपणाने बोलायचं नाही आणि नजर खाली ठेवायची. आत्ता इकडं बघ तिकडं म्हणते मी. आणि हे बघ पोराकडं टक लावून बघायचं नाही काय? हा चांगलं दिसत नाही ते. थांब मी आधी जाते बाहेर. आई संजय अजून आली नाही बरं का? काय मोने आग लागू तुझ्या खटाऱ्या गाडीला. मी चालले ताईला बघायला पाहुणे आले बी असतील. आई लय ओरडल मला. अगं ऐक की संजय, मला एकटीला सोडून जाणार आहे. येईच असते क्या? हा अगं मग एक काम कर, चावी टाक पाकिटात, गाडी इथंच ठेवून चल माझ्यासोबत. अगं अशी गाडी टाकली ना तर आई हाणल मला. हा ना मग माझी आई बी तेच कर. सोड अगं मोने सोड की. अगं संजय ऐक की. थांब अगं नाही. एक्सक्यूज मी. या कोण? हीच की स्वरांगी. स्वरांगीच नाही का साडीमध्ये, त्याच्यामध्ये ड्रेसमध्ये. नाही या बसलेल्या. हा ती आमची धाकटी सुपुत्री संजीवनी. बोलू का तिला? ए संजू कुठे गेली? संजयला बोलू. ती सरमळकरांकडे घालवली तिला. हा. येईलच इतक्यात येईल. आपल्या घरात कोणी आजारी आहे का? काय? आय गेस तुमचा मुलगा. एवढं कुठलं भाग्य आमचं? नाही, नो नो मुलगा. तिने पुरीच. हा पण ऑल फिट अँड फाईन. हा त्यांना काय धाड पडली? पण आज काय विचारलं तुम्हाला? कोणी काय बोललं का? नाही काय नाही. रणजितराव, सॉरी. ओळख करून घेण्यासाठीच बसलोय आपण इथं, नाही का? सॉरी देतो. आमच्या फॅमिलीचे इंट्रोडक्शन करून देतो. या आमच्या मालकीनबाई. आलं लक्षात. ही आमची थोरली पोरगी साजिरी. रे असू दे असू दे. कितवा महिना आहे? 6वा. आणि हे आमचे जावई, थोरले जावई. हे जावई आहेत. अहो हेमंतराव उभे काय? बसा की बसा. नाही मी ठीक आहे. अहो बसा बसा. अहो बसा, वाढा ती खुर्ची. घ्या घ्या घ्या. जावाने उभं राहायचं म्हणजे कसं? हा बसा. हा बैठक चालू म्हटल्यावरती बसा बसा. हा आरामात बसले. हा तर ही आमची 2 नंबरची पोरगी स्वरांगी. हा स्वरांगी. असं सुखी राहा. हा स्वरांगी फॉरेनला शिकली. हा पण संस्कार बघा, तिच्या हाताने केलेत पोहे तिने स्वतः. हा तुमच्या डॅडींना फार कौतुक का स्वरांगीचं? हो, त्यांच्या आशीर्वादामुळेच पोरगी शिकली. आता सून म्हणून पुन्हा तुमच्याच घरी येणार, म्हणजे तुमच्या घराची प्रगतीच होणार. जाऊ बापू, पोहे घ्या ना. नाही नाही नको नको घ्या. अहो घ्या. तुम्ही घ्या ना. अहो, माझा उपास आहे, घ्या. आओ मी आणते. माझा उपास आहे, मला नको. घ्या.
हा तर बरं का सोरंगी बेटा, रणजितराव आपल्या तालुक्याचे कडक एससीपी आहेत आणि त्याहून त्याची मोठी ओळख म्हणजे ढाले पाटील घराण्याचे चिरंजीव आहेत. हा हळू 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 सावकाश सावकाश. हा तो बर का शिवाजीराव ढाले पाटील आणि पंजाबराव बांदल अहो लय जुने संबंध आहेत. तो बर का आम्हाला 3 पोरी हा आणि शिवाजी ढाले पाटलांना 3 पोरं. तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला, पंजाबराव आमचा एक मुलगा तुम्हाला दिला जावई म्हणून. आता त्यांच्या इच्छेला मान ठेवून आपल्या 2 घराण्यांचा एकत्र संबंध येतो. हा तो बरं का हेमंतराव, हे रणजितरावांचे वडील आणि आम्ही लय जिगरी दोस्त. अहो असे दोस्त ना म्हणजे वडील बंधूच म्हणा ना. हा असे हो आमचे आधारस्तंभ होते. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो या ठिकाणी खरंच त्यांच्या जाण्याने आमच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली. रणजितराव आज खरं आमचे मित्र शिवाजीराव चित्ते हवे होते राव. मिसिंग आय एम व्हेरी मच. 8 महिने झाले असेल त्यांना जाऊन. म्हणूनच रणजितरावांच्या लग्नाचा घाट घातलाय. 1 वर्षाच्या आत लग्न झालं नाही तर 3 वर्ष वाट बघायला लागते. म्हणून याच वर्षी हे लग्न होणं मस्त आहे. होणार ना. हा मग हा पंजाबराव इथं चित्त असताना होणार दोस्ताच्या घरचं कार्य. हा सुबश्य शीघ्रम. मग आमची पोरगी तुमच्या घरची सून होणार हे विधी लिखितच आहे. हा मग आता चांगल्या कामाला कशाला उशीर नाही का. बोलून टाकू आपण सगळं. 1 मिनिट माफ करा पण मला काय बोलायचंय. आमची पोरगी तुमच्या घरची सून होणार हे विधी लिखितच आहे. हा 1 मिनिट माफ करा पण मला काय बोलायचंय. का हे काही ठरवण्यापूर्वी मला जरा यांच्याशी बोलायचंय. म्हणजे तशी काय हरकत नाही आमची. चालतंय की. पेंटिंग छान करता तुम्ही. ॲक्च्युली मी नाही, आमच्या संजूने केले. बट थँक्स एनिवेज. अच्छा चांगली आर्टिस्ट आहे संजू. संजीवनी. संजीवनी. संजीवनी हॉस्पिटल. संजीवनी हॉस्पिटल. काय नाही ते एकदम ओळखीतल्या हॉस्पिटलचं नाव आठवलं. तू 10वी 12वी बोर्डात आली होतीस असं कळलं. आमच्या आबासाहेबांना फार कौतुक होतं तुझं. बरं मी तुला तू म्हटलं तर चालेल ना. या ॲज अ विश. स्वरांगी लग्नाबद्दल एक खूप बेसिक अट होती की मला सुशिक्षित मुलगी हवी आणि ही अट पूर्ण करणारी तुझ्याशिवाय दुसरी चांगली मुलगी मिळू शकली नसती.
तुला मला काही विचारायचंय, सांगायचंय? इट्स ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे काही महत्वाचं असेल तर प्लीज कॅरी ऑन, मी थांबेन. ॲक्च्युली माझं वर्क फ्रॉम होम चाललंय. बरं. म्हणजे ऑनलाईन असाइनमेंट्स, जॉब इंटरव्ह्यूज. हां. मला एका UK बेस्ड कंपनीने इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट पण केलंय. ग्रेट. अरे वा, हर्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पण मला माहिती आहे की ह्याचा काही फारसा उपयोग नाही, कारण लग्नानंतर हे सगळं. त्याचा काय संबंध नाही? म्हणजे माझं तरी म्हणणं हेच आहे की तू लग्नानंतर हे करावंच. म्हणजे तुम्ही परवानगी द्याल मला? अरे मी कोण परवानगी देणारा? म्हणजे तुझं आयुष्य आहे, तुझे कष्ट आहे. निदान तुझ्या शिक्षणाचं तरी चीज व्हायला हवं ना. बरं, बाय द वे, कधी आहे तुझा फायनल इंटरव्ह्यू? आज रात्री इंटरव्ह्यू आहे. फायनल होईलच. बेस्ट लक. म्हणजे तुला लकची आवश्यकता नाहीये हे माहीत असून सुद्धा. बाय द वे, प्लीज गो अहेड विथ इट. आपण ओपन माइंडेड आहे बरं का. कसं आहे, पोरांना वाटतं म्हणजे का आपण बोललो पाहिजे, आपण एकमेकांना ओळखलं पाहिजे, म्हणजे नव्या जमान्याबरोबर चाललं पाहिजे, आपण पण मान्य करायला पाहिजे. आपल्या घराचे रीतिरिवाज आपणच जपले पाहिजेत. जपणं मस्त आहे. काय बोललात वहिनी साहेब? मान्य ना, अहो 100% मान्य. काय बोललात? अहो रीतिरिवाज आपणच जपले पाहिजे. हा, ड्युटी आहे आपली ती. हा, अहो ते म्हणतात ना, उतू नये मातू नये, घेतला वासा टाकू नये. बरोबर बोललात तुम्ही, बरोबर बोललात. जुन्याशी इमान राखलंच पाहिजे. हा. आवडलंय काय? नाही, आता तुम्ही म्हणाले ना इमान राखणार. आम्हाला आता खात्री पटली आहे की जो करार आपल्यामध्ये झालाय त्याचं इमान तुम्ही नक्की राखणार. करार, ॲग्रीमेंट ध्यानात आहे ना? काय